नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे. आरटी चे ऍडमिशन चालू झालेले आहेत. तर याच्या अंतर्गत अर्ज करून तुम्ही तुमच्या बाळाला तुमच्या परिसरातल्या जवळच्या इंग्लिश स्कूलमध्ये मोफत प्रवेश मिळवू शकता. तर या आरटी अंतर्गत 1ली ते 8वी पर्यंत आपण आपल्या मुलाला मोफत इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण देऊ शकता. तर यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी पात्रता काय आहे, संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर येऊन आपलं गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि गुगल क्रोम मध्ये आपल्याला सर्च करायचं आहे आरटीई ऍडमिशन. आरटी ऍडमिशन सर्च केल्यानंतर एंटर करायचं आहे. जी पहिली वरची वेबसाईट येईल त्या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर आलेला असेल. आता आपल्याला खाली काही पालकांनी वाचण्यासाठी टर्म्स आणि कंडिशन या ठिकाणी दिलेल्या आहेत. या सर्व गोष्टी पालकांनी वाचून घ्यायच्या. खाली आपल्याला या ठिकाणी हमीपत्र वगैरे सर्व भरपूर आहे. तर GR आपण या ठिकाणी बघूयात. 2025-26 चं काय बदल आहेत, नवीन वयाच्या अटी शर्ती काय आहेत ते आपण याच्यामध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता या ठिकाणी इयत्ता पहिली मध्ये जाण्यासाठी 6 वर्ष प्लस वय लागतं. हे वय 31 डिसेंबर पर्यंत 2024च्या कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानुसार वयाची पात्रता यामध्ये लागणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही प्रायमरी अगोदर थोडक्यात वाचून घ्यायचे. मी सर्व वाचून दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर अशा पद्धतीने या वेबसाईटवर येऊन तुम्ही ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. आणि आता आपण वेळ न लावता अर्जाला सुरुवात करणार आहोत. तर इथे याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. तर न्यू रजिस्ट्रेशन यावरती आता क्लिक करायचंय. न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही ज्या कोणत्या जिल्ह्यातून अर्ज करताय तो जिल्हा यामध्ये निवडायचा आहे. त्याच्यानंतर बाळाचं पहिलं लास्ट नेम या ठिकाणी टाकायचंय. लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकायचंय. आडनाव टाकल्याच्या नंतर फर्स्ट नेम टाकायचंय आणि फर्स्ट नेम टाकल्याच्या नंतर पालकाचं नाव म्हणजे वडिलाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय. अशा पद्धतीने लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून घ्यायचंय. त्याच्यानंतर डिसेबिलिटी असेल तर निवडू शकता, नसेल तर नोवर ठेवायचा आणि या ठिकाणी आता डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची. जी काही बाळाची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्ही यामध्ये टाकायची. जन्मदाखल्याप्रमाणेच याच्यावर तारीख टाकायची कारण ती व्हेरीफाय केली जाणार आहे. या ठिकाणी वय ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट झालेलं दिसेल तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंतचं. आता खाली या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चर टाकायचा आहे. आता या ठिकाणी मी कॅप्चर टाकून घेतो आणि त्यानंतर या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि रजिस्टर यावर क्लिक करायचंय. तर ही संपूर्ण माहिती बरोबर भरून घेतल्याच्या नंतर खात्री करायची. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर रजिस्टर यावरती क्लिक करायचंय. रजिस्टर यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे वरती तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला असेल. हा नंबर कॉपी करून घ्यायचा आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती एक पासवर्ड पाठवला जाईल. तर हा ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे. तर या ठिकाणी मी ऍप्लिकेशन नंबर टाकतो आणि त्या रजिस्टर मोबाईल वरती जो पासवर्ड आलेला असेल तो पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचंय. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड बदलण्यासाठी सांगितलं जाईल. आता या ठिकाणी मी सर्व गोष्टी टाकून घेतो आणि लॉग इन करून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे इंटरफेस येतो. त्यानंतर आपल्या मोबाईलवर आलेला ऍप्लिकेशन नंबर, युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी सांगितलं जाईल डायरेक्ट. तर या ठिकाणी मी संपूर्ण माहिती टाकून घेतली. अशा पद्धतीने टाकून घेतल्याच्या नंतर आता लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय. लॉग इन यावर क्लिक केल्याच्या नंतर समोर तुम्हाला ओल्ड पासवर्ड मागितला जाईल. म्हणजे जो आता तुमच्या रजिस्टर मोबाईलवर आलेला आहे. ऍप्लिकेशन नंबर येईल आणि ओल्ड पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली न्यू पासवर्ड, एखादा स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही तयार करायचा आहे. उदाहरणार्थ त्या बाळाचं नाव टाकून तुम्ही @123 किंवा त्याचं जन्मवर्ष देखील टाकू शकता. अशा पद्धतीने एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे
आणि तो पासवर्ड बनवलेला तुमच्या मोबाईलवर देखील आलेला असेल. तर अशा पद्धतीने संपूर्ण पासवर्ड बदलायचा आहे आणि सबमिट यावर क्लिक करायचं आहे. सबमिट यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमचा संपूर्ण पासवर्ड बदललेला असेल. आता तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जो आता तुम्ही बदललाय तो ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चर टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चर टाकल्याच्या नंतर लॉग इन करायचंय. आता खऱ्या अर्थाने तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायला आपली सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. मराठीमध्ये नाही आलं तरीही काहीही अडचण येत नाही. तुम्ही याच्यामध्ये इंग्लिशमध्ये देखील टाकू शकता. पहिले बाळाचं लास्ट नेम आहे, नंतर फर्स्ट नेम आहे, नंतर मिडल नेम आहे. सेम पहिल्या वरच्या 2 लाईन मध्ये बाळाचं नाव येतं, त्याच्यानंतर खालच्या 2 लेन मध्ये आईचं नाव येतं. ऍज इट इज वरती नाव आलेलं आहे बाळाचं ते तुम्ही कॉपी करून खालच्या रकान्यामध्ये टाकू शकता. आणि 3 नंबर कॉलम मध्ये आणि 4 नंबर कॉलम मध्ये आईचंच नाव आहे. तर या ठिकाणी मराठी येत असेल, ट्रान्सलेट होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नाही झाली तरी तुम्ही इंग्लिश मध्ये टाकू शकता, त्यासाठी काहीही अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची. खूप सोपा फॉर्म आहे. आईचं देखील लास्ट नेम अगोदर टाकायचं, नंतर फर्स्ट नेम आईचं आणि नंतर मिडल नेम. तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्व रकाने या ठिकाणी भरून घ्यायची. पहिले 2 कॉलम 2 लेन बाळाचं नाव, त्याच्यानंतरच्या 2 लेन आईचं पूर्ण नाव, त्याच्यानंतरच्या 2 लेन वडिलांचं पूर्ण नाव. अशा पद्धतीनं झाल्याच्या नंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी इनबिल्ट ऑटोमॅटिक आलेली असेल. जेंडर या ठिकाणी निवडायचंय. अशा पद्धतीनं जेंडर निवडायचंय, काय मुलगा मुलगी आहे ते निवडल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जनरल विधवा विधूर मधून जर असेल तर ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या लाईट बिलाप्रमाणे किंवा रेंट अग्रीमेंट प्रमाणे ऍड्रेस टाकायचा आहे. कारण की तो ऍड्रेस जोपर्यंत तुम्ही सेव्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला लोकेशन निवडण्याचा बलून हा तुमच्या समोर येत नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्ही पत्ता टाकून घ्यायचा आहे, तुमचा तालुका, त्याच्यानंतर तुमचं गाव कुठलं येतं ते टाकायचंय आणि हे संपूर्ण टाकल्याच्या नंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचे. आता सेव्ह या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर सक्सेसफुली तुमचा ऍड्रेस सेव्ह झाल्याच्या नंतर आता तुम्हाला ओके वर क्लिक करायचं. आता तुम्हाला खाली लोकेशन आलेला दिसेल. आता तुम्हाला यावरून काय करायचंय तर तुम्हाला तुमचं लोकेशन निवडायचंय. आता अशा पद्धतीनं लाल बलून जो दिसतोय तो तुमच्या घरावरती तुमच्या नेऊन सेट करायचा आणि सेव्ह करायचंय. तर बलून ऍड्रेस टाकल्यानुसार कोणीकडेही सेट होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण प्रॉपर प्लस आणि मायनसचा आयकॉन दाबून मॅप छोटा आणि मोठा करून तुम्ही तुमच्या घराचा तुमच्या गावाचा नकाशा बघू शकता आणि त्यावर बलून सेट करून तुम्हाला या ठिकाणी बलून सेट केल्यानंतर तो ऍड्रेस दाखवला जाईल आणि ओके या बटनवर क्लिक करून तुम्हाला तो ऍड्रेस जतन करायचा आहे म्हणजे सेव्ह करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण बलून सेट करून ऍड्रेस सेव्ह केलेला आहे. आता सेव्ह या बटनवर क्लिक करायचंय आणि ओके वरती क्लिक करायचंय. आता मी स्क्रोल करून घेतो आणि ऍप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचंय. आता बघू शकता फर्स्ट स्टँडर्ड साठी या बाळाचं वय बसतंय म्हणून मी फर्स्ट स्टँडर्ड निवडतो. आता त्याच्यानंतर जर कोणत्या स्कूल तुम्हाला प्ले ग्रुप नर्सरी दाखवत असेल तर ती खास करून शहरी भागात नोंदी असतात, जास्त करून त्याच्या नोंदी नसतात. म्हणून फर्स्ट स्टँडर्ड साठी आपण या ठिकाणी फॉर्म भरतोय. त्याचं रिलेशन हिंदू निवडलंय. त्याच्यानंतर कास्ट जेंडर या ठिकाणी निवडले आपण जनरल. त्याच्यानंतर आपण काय काय डॉक्युमेंट देणार आहोत ते देखील यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल तरीही अर्ज करू शकता किंवा आधार कार्ड बाळाचं नसेल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये अर्ज करू शकता. जर आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा नंबर टाकू शकता, एनरोलमेंट नंबर असेल तर तो टाकू शकता. ओपन मधून फॉर्म भरत असाल तर तुमचं अॅन्युअल सर्टिफिकेट किती, अॅन्युअल इन्कम किती आहे ते टाकायचंय जे की 1 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. आणि कास्ट मधून जर भरत असाल तर तुम्ही या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट वडिलांचं तरी असणं गरजेचं आहे. तुम्ही कास्ट वर क्लिक करू शकता. जर कास्ट मधून अर्ज भरत असाल तर तुम्हाला उत्पन्नाची गरज नाहीये. त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला असेल, ईमेल आयडी असेल तर टाकू शकता, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस प्रूफ साठी द्यायचं आहे. हँडिकॅप असेल तर यस करा, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, नसेल तर नो वर क्लिक करा. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट
असे 3 डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत म्हणून सांगितलं जातंय नंबर लागल्याच्या नंतर. आता सेव्ह या बटनवर क्लिक करतो. आता सेव्ह या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर पुढचा पॉपअप आपल्या समोर ओपन होईल. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्या समोर स्कूल सिलेक्शन आलेलं आहे. आता 1 किलोमीटर तुम्ही जो बलून सेट केलाय त्याच्या 1 किलोमीटर अंतरावरती ह्या स्कूल दाखवल्या जात आहेत, जशा तुमच्या दाखवणार. तर 1 किलोमीटर मध्ये स्कूल अशा दाखवल्या जातील, त्यातल्या कोणत्या स्कूल तुम्हाला निवडायच्यात. किमान म्हणजे मिनिमम 1 स्कूल तर मॅक्झिमम 10 स्कूलची निवड तुम्ही याच्यामध्ये करू शकता. जर 1 किलोमीटर मध्ये स्कूल नसेल, ग्रामीण एरिया असेल तुमचा, तर तुम्ही 1 ते 3 मध्ये निवडू शकता किंवा 3 किलोमीटर पेक्षाही जास्तच्या स्कूल तुम्ही यामध्ये निवडू शकता. तर मी आता 1 किलोमीटर मधल्या 2 स्कूलची निवड या ठिकाणी केलेली आहे. आता 1 ते 3 किलोमीटर वर मी क्लिक करतो. आता 1 ते 3 किलोमीटर अंतरावर ज्या स्कूल दाखवल्या जात आहेत ह्याच्यापैकी आपण कोणत्याही स्कूल निवडू शकतो. यामध्ये तुमच्या घरापासून किती अंतरावरती स्कूल आहे, त्या शाळेमध्ये किती वॅकन्सी आहे, त्या स्कूलमध्ये किती विद्यार्थी आरटी मधून घ्यायचे, ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे या ठिकाणी. तर हे संपूर्ण बघून घेऊ शकता तुम्ही आणि बघितल्याच्या नंतर विचार करून आपल्याला त्या स्कूल निवडायच्या. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी स्कूल्स निवडून घेतोय. संपूर्ण माहिती वाचायची, स्कूल शाळा आपल्या घरापासून किती अंतरावर हे बघायचंय, सीबीएसई पॅटर्न घ्यायचंय का स्टेट बोर्ड घ्यायचंय, ते सर्व माहिती यामध्ये बघून आता सेव्ह या बटनवर क्लिक करायचंय. आता सेव्ह या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आणि आता आपल्याला पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट व्हायचंय. आता फॉर्म सबमिशन वर जायचंय. आता भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायचंय. जर भरलेली सर्व माहिती बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करू शकतो किंवा अजूनही तुम्हाला फॉर्म एडिटचा ऑप्शन आहे. आता फॉर्म मी अचूक माहिती पूर्ण भरले वाचलेली आहे म्हणून मी शुअर आहे सेव्ह करण्यासाठी. तर मी आता कन्फर्म या बटनवर क्लिक करून अर्ज माझा सेव्ह करण्यासाठी ओके करतो. अशा पद्धतीने तुमचा ऍप्लिकेशन सबमिट झालेला आहे आणि संपूर्ण फॉर्म हा तुमच्या समोर आलेला आहे. याची प्रिंट काढून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा कस्टमरला देऊ शकता. तर अशा पद्धतीने ही पीडीएफ जनरेट झालेली आहे. आता या ठिकाणी मी याची प्रिंट देखील देतोय. तर अशा पद्धतीने संपूर्ण संक्षिप्त असा व्हिडिओ तुमच्या समोर घेतला आपण. जर आवडला तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची देखील लिंक दिलेली आहे. तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तुम्हाला जर काही याबद्दल समस्या येत असतील तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी चॅटिंग करून आपले प्रश्न आमच्याशी विचारू शकता. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं संपला असं सांगतो आणि भेटूयात पुढील एका नवीन महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.